हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहीत आहे, GMC पुणेचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आलेली आहे. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे. ठीक आहे. तर हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं. याच्यात तुम्ही पाहू शकता सर्वसाधारण इन्फॉर्मेशन सांगितली आहे की एक्झाम केव्हा झाली होती, रिझल्ट केव्हा लागलेला आहे. ठीक आहे. इथे इम्पॉर्टंट बातमी हे आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 4 मार्च ते 7 मार्चमध्ये होणार आहे आणि ते होणार आहे GMC पुणेच्या इमारतीमध्ये 4थ्या मजल्यावर होणार आहे, स्किल लॅबमध्ये. ठीक आहे. तर ज्यांचे 4 ते 7ला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यांनी कागदपत्र घेऊन GMC पुणेमध्ये जायचे आहे आणि त्यांच्या बिल्डिंगमधली स्किल लॅबच्या शेजारी हॉलमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आयोजित करण्यात आलेले आहे. ठीक आहे. आणि याने सांगितलं आहे की सोबत ओरिजिनल डॉक्युमेंटसोबत त्यांचे छायांकित प्रतीचा संच, आधार कार्ड तसेच ऑनलाईन अर्ज, परीक्षा प्रवेशपत्र यांच्या छायाप्रतीसोबत आणणे अनिवार्य राहील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन यायची आहे, त्यांचे झेरॉक्स 2 कॉपी घेऊन चालले जा. आधार कार्ड आणायची आहे, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल त्याची प्रिंट आणि ॲडमिट कार्ड याची प्रिंट येणे आवश्यक आहे. ठीक आहे. हे तर त्याचप्रमाणे आता आपण पाहणार आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट अजून लागणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण लिस्ट दिलेली आहे. पहिला आहे की अर्जातील नावाचे पुरावा, मतलब तुमचे नाव आहे जसे आपल्या 10th-12th मार्कशीटमध्ये राहते ते नाव. ठीक आहे. नंतर वयाचा पुरावा म्हणजे बर्थ सर्टिफिकेट किंवा SSCच्या TCमध्ये आपली एज लिहिली राहते, म्हणजे डेट ऑफ बर्थ लिहिली राहते, त्याच्यानुसार आपली एज कन्फर्म होते. नंतर आहे शैक्षणिक अर्हता इत्यादीचे पुरावा, म्हणजे तुम्ही 10th-12th आहे, ग्रॅज्युएट आहे, त्याची तुम्हाला मार्कशीट घेऊन जायची आहे. नंतर सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचे बाबाचे पुरावा, म्हणजे ACBCचे सर्टिफिकेट, AWSचे सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियरचे सर्टिफिकेट. तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचे सर्टिफिकेट, माजी सैनिक असेल तर त्याचे सर्टिफिकेट, खेळाडू आरक्षणासाठी तुम्ही अप्लाय केला असेल ते सर्टिफिकेट, अनाथ असेल तर त्याचे सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर असेल त्याचं सर्टिफिकेट, तुमच्या नावात चेंज असेल ते सर्टिफिकेट, अजून डोमिसियल लागेल तुम्हाला, आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचे पुरावा, म्हणजे तुम्ही 10th-12thमध्ये मराठी शिकलेच असाल तर त्याच्यामध्ये तुमचे ते प्रूफ होऊन जाईल की तुम्ही मराठी शिकले आहे. तर साधारणपणे आपल्याला SSCचे सर्टिफिकेट लागेल, 12thचे सर्टिफिकेट लागेल. अगर तुम्ही ग्रॅज्युएशन टाकलं असाल ऑनलाईन फॉर्ममध्ये तर त्याचे सर्टिफिकेट लागेल. वरतून तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट लागेल. अजून लागणार आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, डोमिसियल, आणि जर तुम्ही अनाथ खेळाडूसाठी भरला असाल फॉर्म तर त्याचे तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. आणि हे स्पेशल सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. तर याचे तुम्ही झेरॉक्सचे 2 प्रती काढून घ्या, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन घ्या. तर हे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला GMC पुणेला जायचं आहे. तुम्ही पहिले पाहून घ्यायचे की तुमच्या कोणत्या तारखेला आहे, कारण 4 ते 7 मार्चला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. प्रत्येक पोस्टसाठी अलग अलग डेट देण्यात आलेली आहे. तुम्ही पहिले ऑफिशियल PDमध्ये पाहून घ्या की तुमचे पोस्टचा DV केव्हा होणार आहे, त्यानुसार तुम्ही GMC पुणेला जाऊ शकता. ठीक आहे. जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवे व्हिडिओ भेटत जाईल. थँक्यू सो मच.